भारतीय जनता पार्टी सदस्य सन्माननीय अरुण शेठ भगत साहेबांचं आगमन काही वेळामध्ये तुम्हाला या मंचावरती होताना पाहायला मिळेल। खरं तर दमदार नेतृत्व, तळागाळातील कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन भारतीय जनता पक्षाला वाढवणारे, भारतीय जनता पार्टी मजबूत करणारे एक सक्षम नेतृत्व सन्माननीय अरुण शेठ भगत साहेबांचं आगमन काही क्षणातच तुम्हाला या मंचावरती होताना पाहायला। फटाक्यांच्या आतिषबाजीने त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाते। आदरणीय शरद शेठ पावशे साहेबांची ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहताय सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य भारतीय जनता पार्टी तथा पनवेल विधानसभा अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेबांचं आगमन। आदरणीय भूपेंद्र शेठ पाटील खरं तर त्यांचं आगमन या ठिकाणी पण होताना पाहता। आदरणीय रामशेठ पाटील साहेबांचं आगमन, विश्वजित पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन। सर्व पाहुण्यांना मी विनंती करतोय या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार शरद शेठ पावशे साहेबांच्या वतीनं संपूर्ण नितलस संग्रामी व नितलस संघाच्या वतीनं आपण मंचावरती येऊन सन्मानाने या ठिकाणी आसन असतं बा। आदरणीय अरुण शेठ भगत साहेबांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। महाराष्ट्र राज्य परिषद सहकर्ते भारतीय जनता पार्टी सदस्य पनवेल विधानसभा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष आणि सातत्याने भारतीय जनता पार्टी पक्षाला मजबूत करणारे एक सक्षम असे नेतृत्व सन्माननीय अरुण शेठ भगत साहेबांचं आगमन, भूपेंद्र शेठ पाटील साहेबांचं आगमन या ठिकाणी, विश्वजितजी पाटील, आदरणीय सुप्रसिद्ध उद्योजक रामशेठ पाटील साहेब तोंडरे यांचं आगमन। सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी आपण करूया स्वर्गीय अभि 11 संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस आयोजित माजी सरपंच व उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत। क्रिकेटचा महासंग्राम घरच्या मैदानावरती आपलं अस्तित्व पणाला लागलंय। नितलस संघ मैदानामध्ये खेळतो, बॅटिंग करतोय, 6 चेंडूमध्ये 17 धावांचा त्यांना पाठलाग करायचा आहे। शेवटचे 6 बॉल आणि एका बाजूला भिवंडी परिसरातील टेंबुली संघ या ठिकाणी आलाय, यजमान संघ। खरं तर या ठिकाणी मात देईल का हे पाहावं लागेल। 6 बॉल 17, पहिल्या 3 बॉलमध्ये कंपल्सरी एका दुसरा मोठा फटका आला तर या मॅच मध्ये वर्चस्व राहील नितलस संघाचं। क्षमता आहे राहुलकडे, ज्याने आतापर्यंत 10 बॉलमध्ये 23 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय। 6 चेंडूमध्ये 17 आपण पाहता VIP डाईज वरती सन्मान्य पाहुण्यांचं आगमन। आणि या स्पर्धेसाठी तोंडरे ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्मान्य रामशेठ पाटील साहेबांच्या वतीने तब्बल 10,000चं आर्थिक सहकार्य लाभलं। त्यांचं मनापासून या स्पर्धेच्या माध्यमातून हृदयाच्या अंतःकरणापासून मी या ठिकाणी नक्कीच आभार व्यक्त करेन। दानशूर दाते, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व सध्या आपण पाहता मंचावरती या सामन्याचा आनंद घेत असताना 6 चेंडूमध्ये 17 धावा। सामना आपण जर पाहिला डू ऑर डाय, बॉलिंग मार्क मध्ये गोलंदाज झालाय मंदार गोरटकर, राईट आर्म ओव्हर द विकेट। नितलस विलेज एंड कडून या षटकाला सुरुवात होईल। डेड बॉलचा इशारा त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून आपण पाहता। संदीप पालकर मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये, वल्लभनगरीचे स्क्वेअर लेग पंच अनिलजी टेंबे, आदई गावचे सत्यवानजी काकडे यांना आपण पाहता पंचांच्या भूमिकेमध्ये। अतिशय प्रमुख भूमिका स्पर्धेमधील त्यांच्या खांद्यावरती राहील। 6 बॉल 17 धावाचं कॅल्क्युलेशन मंदार तयार, समोर राहुल काटे। पहिला बॉल स्लॉट मध्ये होता, स्टँड अँड डिलिव्हर्ड, लॉंग ऑन ला क्लिअर करताना दमदार, रुबाबदार, शानदार कमालीची फटकेबाजी। पाहुण्यांचं स्वागत केलं, भव्य स्वागत केलं या ठिकाणी राहुल काट्याने। षटकार पहिल्या बॉलवरती खेचलाय बघा, पुन्हा एकदा पायांच्या हालचाली, बॉटमहँडचा वापर, ताकद, नजाकत सर्व काही या फटक्यामध्ये होतं। हेलिकॉप्टर खरं तर आपण पाहिलं, इम्प्रोव्हायझेशन या फटक्यामध्ये पाहायला मिळालं। 5 चेंडूमध्ये आता विजयासाठी 11 धावांचं समीकरण। पुढचा बॉल लेफ्ट केला, सोडला, बॉलला लेंथ ओळखली होती परंतु बॉल आतमधून चला असं पंचांनी सांगितलं, पण तो तिसऱ्या पंचांची मदत घेतली, रिव्ह्यू वापरलाय, बॅटिंग टीम रिव्ह्यू, यस वाईड साठी हा रिव्ह्यू वापरलाय। अगदी योग्य वेळेला रिव्ह्यूचा योग्य वापर केलाय। पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहिलं जाईल बॉलची लाईन, बॉलची दिशा, कोणत्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला। जर का वाईड लाईनच्या बाहेर निघाला तर मात्र हा वाईड असेल, परंतु वाईड लाईनच्या आतून बॉल आला तर मात्र नक्कीच फेअर डिलिव्हरी। बघा ऑन स्क्रीन, दूध का दूध और पाणी का पाणी, उत्तम क्लॅरिटी आई एक्विरा इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून पाहिलं जात आहे। इट्स अ फेअर डिलिव्हरी, अगदी योग्य निर्णय, पंचांचंही कौतुक करावं लागेल। हा डॉट बॉल आहे, या क्षणाला डॉट बॉल टेंबुली संघासाठी हॉट बॉल राहील, कारण एक डॉट बॉल तुमच्या संघाला नक्कीच एक नवी संजीवनी देईल, विजयाच्या समीप घेऊन जाईल। 4 चेंडूमध्ये 11 धावा, पहिला षटकार त्यानंतर डॉट, आता येणारे 4 बॉल विजयासाठी 11 धावांचं समीकरण। नेक्स्ट बॉल, या ही बेला लेफ्ट केला, बॉलला वाईड बॉलचा इशारा।
दबाव गोलंदाजावरती. बघा या क्षणाला वाईट बॉल टाकणं म्हणजे प्रेशर स्वाभाविकपणे राहील गोलंदाजावरती. एक एक्स्ट्रा रन मिळाली. ज्या गोष्टीची चर्चा मी मागच्याही ओव्हरमध्ये केली, एक एक रनला महत्व आहे आणि यावेळेला आणखीन एक अतिरिक्त रन खर्च करतोय मंदार गोरटकर हा खरं तर गोलंदाज. 4 बॉल 10 धावा, चांगली भागीदारी साहिल दरे आणि एका बाजूला राहुल काटे या दोन खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली. 12 बॉल 29 वरती खेळतो, पण तो विजयासाठी अजूनही 4 चेंडूमध्ये 10 धावांचं समीकरण या ठिकाणी बाकी आहे. शेवटचे 4 बॉल 10 धावा, राऊंड विकेट. पुढचा बॉल ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी त्यांच्या दिशेने स्ट्रोक्स पाहायला मिळाला. एक धाव घेतली, दुसरा रनचा प्रयत्न केला जाईल का तर नाही आहे आणि राहुल काटे आता नॉन स्ट्रायकिंग एंडला गेलाय. 3 बॉल 9. साहिल दरे आतापर्यंत शांत राहिलाय. कदाचित ही खरं तर आपण पाहिलं या मॅच मध्ये कलाटणी देणारा क्षण त्याला आणून दाखवावं लागेल. त्याच्याकडे देखील कॅलिबर आहे. मोठा फटका जर का त्याच्या बॅटमधून या क्षणाला आला तर सामना पुन्हा एकदा रोमांचक परिस्थितीमध्ये पोहोचेल. 3 बॉल 9 धावा, एक मोठा फटका कंपल्सरी खेळावा लागेल मैदानामध्ये नितलसच्या फलंदाजांना. एका बाजूला सलामीवीर साहिल दरे तर दुसऱ्या बाजूला राहुल काटे. शॉर्ट टीम मीटिंग बोलावली गेली. प्रमुख खेळाडू तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. ज्या ठिकाणी चर्चा होते कशा पद्धतीने धावा वाचवल्या जातील या मॅच मध्ये. टेंबिवली संघ कशा पद्धतीने पुढे पोहोचेल यासाठी प्रयत्न आपण होताना पाहत आहे. खरं तर या स्पर्धेबद्दल आपण एकच म्हणून स्वर्गीय अभि 11 संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस माजी सरपंच व उपसरपंच चषक 2025 शानदार पर्व. रायगड जिल्ह्यातील अशी एकमेव स्पर्धा की ज्या ठिकाणी 6 षटकांचे सामने हे आपल्याला तुम्हा सर्वांना पाहायला मिळतात. हे वैशिष्ट्य या स्पर्धेचं आहे. बऱ्याच ठिकाणी स्पर्धा पाहिला जास्तीत जास्त 5 षटकं किंबहुना 4 षटकं, 3 षटकं, 2 षटकं, परंतु या ठिकाणी प्रत्येक सामना हा 6 षटकांचा खेळला जातोय. 3 बॉल 9 धावा हे समीकरण मैदानामध्ये. साहिल दरे एक आत्मविश्वास दाखवणारा फटका त्याला खेळावा लागेल. बिग हिटचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, स्वतः गोलंदाज जज करतोय आणि इथे मात्र कॉटन बॉलच्या स्वरूपात खेळाडू बाद. 2 चेंडू आणि आता 9 धावांचं समीकरण. वाट्याला बॅटिंग आली आहे. दोन्ही टीमला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. 2 बॉल आणि 9 धावा. कुणाल भोईर खरं तर मधल्या फळीतला संकट मोचक खेळाडू नितलस संघाचा मैदानाच्या आतमध्ये चाललाय. अनेक वेळा जेव्हा संघावरती संकट आलं, जेव्हा संघ अडचणीमध्ये आला तेव्हा मात्र संघासाठी संकट मोचक म्हणून भूमिका साकारणारा कुणाल मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती गेलाय. अजूनही सामना संपलेला नाही. बघा ऑन स्क्रीन खरं तर आपण पाहत आहे खरं तर पनवेल विधानसभा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य भारतीय जनता पार्टी अरुण शेठ भगत साहेब यांना आपण पाहताय. सन्माननीय भूपेंद्र शेठ पाटील यांना देखील आपण ऑन स्क्रीन पाहताय. संपूर्ण मान्यवर विश्वजीतजी पाटील, आदरणीय माजी सरपंच रामशेठ पाटील साहेब यांच्यावरती या स्पर्धेचा आनंद घेत असताना सर्व पाहुण्यांचं स्वागत. 2 बॉल 9 धावा, सामना हाय व्होल्टेज होत चला. थोडं स्पीडअप करा विनंती राहील. टेंबिवली संघाला आपण आता अधिकचा वेळ घेऊ नका. हा दुसरा सामना सुरू आहे कारण मधल्या कालखंडामध्ये जवळजवळ 1.5 ते पावणे 2 तास वेळ वाया गेला. त्यामुळे प्लीज आपण थोडी घाई करा. आणखीन बरेच सामने पेंडिंग आहेत. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा आपण करूया स्वागत. शेवटचे 2 बॉल आणि विजयासाठी 9 धावा. एक मोठा फटका. जर का इथे 3 धावा आल्या किंवा त्याही पेक्षा चौकार षटकार जरी आला तरी या शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना राहील. त्यामुळे या बॉलला विशेष महत्व आहे. कुणाल तयार, फिरून मारलाय, उंच गेलाय आणि बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. आणि 3 धावा. हा सामना आता अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आलाय. 1 बॉल 3. कुणाल भोईर संकट मोचक
म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं आणि मैदानामध्ये त्याने लगावलाय षटकार, ठोकलाय षटकार, विरोधकांचे धाबे त्याने दणानून सोडले, परंतु सामना अजूनही संपलेला नाहीये. एक निर्धाव चेंडू किंबहुना एक विकेट जरी का मिळाला, एक रन गेली तरी चालेल, 2 धावा गेले तरी चालतील, परंतु 3 धावा जर कंप्लीट झाल्या तर मात्र नितलस संघ विजय होईल. शेवटचा निर्णायक बॉल मंदारच्या हातामध्ये चेंडू आहे, तर एका बाजूला कुणाल ज्याने बाहुबली स्ट्रोक ठोकलाय, मिड विकेटला क्लिअर करताना षटकार ठोकलाय. आता शेवटचा निर्णायक चेंडू, एक बॉल आणि 3 धावा, एक चेंडू 3 धावा. जवळजवळ 5000 प्लस व्ह्यूअर्स, को करंट व्ह्यूअर सध्या आई एकविरा इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेतात आणि हजारोच्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी तुम्ही मैदानाच्या अवतीभोवती पाहताय. शेवटचा एक बॉल 3 धावा, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या दोन्ही संघांसाठी. एक चेंडू आणि 3 धावा, मंदार टू कुणाल. शेवटचा एक बॉल, 3 धावा. यावेळेला उडवल्या बॉलला मिड विकेटच्या बाहेर इतिहास घडवला मैदानावरती. कुणाल भोईरने लगातार 2 षटकार ठोकत टेंबिवली संघाला परास्त केलंय घरच्या मैदानावरती. नितलस संघाने अभिनंदन नितलस टीम. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाने कौतुक करावं लागेल, टेंबिवली संघाचं कौतुक करावं लागेल, या ठिकाणी नितलस संघाचं. आज ए पोलचे संघ भिवंडी, पालघर, बदलापूर, ठाणे, त्याचबरोबर रायगडचे सर्व टॉप संघ, त्या टॉप संघामध्ये 12वे संघ अनुपस्थित असताना घरच्या मैदानावरती स्वतः सी पोल डी पोल मध्ये खेळणारा नितलस संघ मैदानामध्ये उतरला आणि त्याने कारनामा केला. बलाढ्य टेंबिवली संघाला परास्त केलं. एकदा जोरदार टाळ्या होत्या सर्व खेळाडूंसाठी. जबरदस्त खेळ पाहिला. हार्ड लक टीम टेंबिवली, अभिनंदन टीम नितलस. तर या सामन्याचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच, सामनावीर नो डाऊट, ज्याने शेवटच्या 2 बॉल वरती 2 षटकार ठोकले आणि या संघाला विजयी करून दिला असा दमदार खेळाडू कुणाल भोईर ठरला या सामन्याचा हिरो, सामनावीर.